आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. ब्रह्मांड ऊर्जेसोबत जोडून आज आपण टॅरोट रीडर या विषयावर बोलणार आहे. टॅरो रीडर्स या अगदी तिसरं सेशन आपलं टॅरो रीडर्स यावर होत आहे. कारण बस परवापासून म्हणजे 10 जून पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे टॅरो रीडर्स. आणि टॅरोच्या या दुनियेमध्ये काय गमती जमती आहेत आणि टॅरो रीडर्स कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं भविष्य अचूक भविष्य सांगू शकतो यावर आपण आज चर्चा करणार आहे. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की टॅरोट म्हणजे काय, टॅरो रीडर्स म्हणजे काय, पण तरीही एक थोडंसं काय म्हणूया, नवीन एखादी व्यक्ती व्हिडिओ बघत असेल किंवा आजच्या सेशनला हजर असलेल्या अनेक सदस्यांपैकी काही जण जर नवीन असतील तर त्यांच्यासाठी म्हणून थोडंसं इंट्रोडक्शन. तर काय आहे ही गूढविद्या? हो, गूढविद्या. गूढविद्या याकरता म्हटलेलं आहे की खूप सिक्रेट यामध्ये आहेत, खूप गूढ असं रहस्य या कार्डांमध्ये आहे. आणि कार्ड म्हणजे काय तर बघा, हा असा डेक आहे. हा डेक आहे. या डेक मध्ये 22 मेजर कार्ड आहेत. मेजर अर्काना कार्ड असं म्हणतात आणि 56 मायनर अर्काना कार्ड असतात. आयुष्यामधील काही मोठमोठ्या घडामोडी आहेत, आत्मिक प्रवास आहे, आयुष्याचं उद्दिष्ट आहे, एखादी गोष्ट आपण म्हणतो ना डेस्टिनी आहे, ती घडणार आहे, ती घडणारच होती असं काही आहे. किंवा बाबा ह्या गोष्टी सोबत तुमचं आयुष्याचं लेसन आहे. या अनेक सगळ्या गोष्टी आपल्याला मोठ्या कार्ड मधून म्हणजे मेजर आर्काना कार्ड मधून समजत असतात आणि छोट्या छोट्या काही गोष्टी असतात आयुष्यामधल्या, त्याचं वाचन कुठेतरी दैनंदिन जीवनामधील म्हणूया, छोट्या मोठ्या घटना, छोट्या मोठ्या गोष्टी, आपलं जीवन आहे कसं आहे, आपल्या भावना आहे, आपलं कार्य आहे, कुठं संघर्ष आहे, कुठं रिलेशन आहे, कुठं पैशांचे प्रश्न आहे, कुठे एखादा छोटा मोठा व्यवहार आहे, ह्या अनेक सगळ्या गोष्टी आपल्याला या कार्डच्या माध्यमातून समजत असतात. खरं तर ना, हे कुठलंही, जसं आता म्हटलं आहे गूढ विद्या, ही गूढ विद्या हा शब्द म्हणजेच काय तर हे रहस्य आहे आणि हे रहस्य आहे चित्रांचं. या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला भविष्य, अचूक भविष्य सांगणारी ही इजिप्शियन पद्धत. मात्र ज्याप्रमाणे आपलं ज्योतिषशास्त्र जगभर पसरलं आहे, आपलं संख्याशास्त्र जगभर पसरलं आहे, त्याचप्रमाणे हे टॅरो कार्ड रीडर्स ही जी गूढविद्या आहे ही जगभर पसरलेली आहे. आणि ज्याप्रमाणे आपण ज्योतिषशास्त्रानुसार, संख्याशास्त्रानुसार आपल्याला जन्मतारखेची, जन्मवेळेची, जन्म नावाची गरज असते. हस्तरेषा शास्त्राला हातांच्या रेषांची गरज आहे. अनेक असे शास्त्र आहेत त्यांना त्या त्या गोष्टीची गरज आहे. मात्र टॅरो रीडर्स जेव्हा टॅरो रिडिंग करते, एखाद्या व्यक्तीचं भविष्य त्या प्रश्न जाणून घेते, तेव्हा त्याला ना जन्मतारखेची गरज, ना जन्म वेळेची गरज, फक्त प्रश्न हवा असतो. आणि म्हणून ही एक गूढ विद्या, अधिक रहस्यमय ही विद्या आहे. आणि इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये मात्र अचूक असं उत्तर देणारी ही ऊर्जा, भविष्याचं दर्शन घडवून आणणारी. ज्या व्यक्तीला प्रश्न आहे तिला तिचं आत्मपरीक्षण करून तिला स्वतः मार्ग शोधण्यासाठी, आत्मचिंतनासाठी मार्गदर्शक ठरणारी ही ऊर्जा. आणि आपण म्हणूया, जसं की कुठेही जादुई साधन वगैरे नाहीये बरं का, काही जादू नाहीये किंवा काही नाही, नाही 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 नाही. अंतर्मनातील विचार, ऊर्जा आणि त्या व्यक्तीची निर्णय क्षमता काय आहे, इंट्युशन पॉवर काय आहे, हे समजून उमजून तेथे निर्णय देण्यात येतो. त्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत म्हणजे त्यांच्या अवचेतन मनातील सबकॉन्शियस माइंड सोबत त्या परमपिता परमेश्वराचा आपण प्रत्येक जण अंश आहे आणि त्या हायर एनर्जी सोबत कनेक्ट होऊन प्रश्नाचं उत्तर काढलं जातं. टॅरो रीडर ते मन वाचून नाही राहिलाय किंवा आपण त्यांच्याकडे मन प्रवडा वगैरे नाही आहे, परंतु
त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या सोबत त्या क्षणी त्या व्यक्तीच्या अवचेतन मनासोबत त्या आपण असं म्हणूया त्या व्यक्तीच्या हायर सेल सोबत आपण कनेक्ट होऊन ती काढून त्यांना उत्तर दिलं जातं. कारण त्या हायर सेल्फला तुमचं भविष्य माहिती आहे, माझ्या हायर सेल्फला माझ्या आयुष्याचं गणित माहिती आहे, मी मार्ग कसा काढावा हे सुद्धा माहिती आहे. परंतु माझ्या या दगदगीच्या जीवनामध्ये किंवा अचानक माझ्यावर आलेला एखादा प्रश्न किंवा काही गोष्टीमुळे मी कन्फ्यूज असतो, मला माझ्या हायर सेल्फ सोबत माझं असलेलं कनेक्शन कमी असेल तर मला तेवढी इंट्युशन येत नाही आणि तेव्हा मला टॅरो रीडिंगची खूप सारी गरज पडते, असं होत असतं. जेव्हा व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यातील शक्यता, त्या आयुष्यातील अडचणींना सामोरे कसं जावं ते समजत नसतं, तेव्हा त्या हायर सेल्फ कडून आलेलं मार्गदर्शन टॅरो रीडर त्या व्यक्तीला सांगत असते आणि उत्कृष्ट प्रकारे यामधून मार्ग काढून ती व्यक्ती तिच्या आयुष्याचे योग्य निर्णय, योग्य मार्ग निवडू शकते. ज्या ज्या व्यक्तींनी टॅरो रिडिंग केलेला आहे त्यांना त्यांच्या आयुष्याचा भविष्याचा मार्ग मिळालेलाच आहे. कुठंच अंधश्रद्धा नाही, जे काही आहे ते अध्यात्मशास्त्र, वैज्ञानिक शास्त्रासोबत जोडलेलं आहे. हेच आहे, म्हणूनच तर मी नेहमी म्हणत असते, विद्या कुठलीही असू देत, अध्यात्मशास्त्राचा, अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजे टॅरो रिडिंग असं आपण म्हणू शकतो. आज अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला टॅरो रिडिंग शिकायला मिळणार आहे. अगदी टॅरो रीडर्सच्या माध्यमातून लोकांना त्यांचे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. नात्यांसाठी, करिअरसाठी, आरोग्यासाठी, अध्यात्मासाठी जेथे जेथे एखादा व्यक्ती अडलेला आहे त्यांनी त्याचा प्रश्न मांडला की टॅरो रीडर्स त्याला अगदी सुयोग्य पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये तेथे तेथे पुढे नेऊन देण्याचं मार्गदर्शन, मार्गदीपक म्हणून कार्य करत. अनेक कार्ड्स आहेत, त्या कार्डचं विशेष असं महत्व आहे. अनेक कार्डचं म्हणजे काय, आता हे झालं, हा झाला डेट आणि असे विविध असे कार्ड आहेत. या कार्डवर काय आहे, तर या कार्डवर आहेत चित्र आणि या चित्रांच्या माध्यमातून अनेक उत्तर व्यक्तीला मिळत असतात. मग ते चित्र बघा, कुठलंही एक कार्ड माझ्या हातात आलं आहे, या प्रत्येक कार्ड मध्ये असलेलं अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी तत्व, त्याच प्रमाणे येथे असलेले चित्र आणि अनेक साऱ्या गोष्टी यावरून हे भविष्य वर्तवलं जातं आणि खरोखर खूप अचूक असं भविष्य या टॅरो रिडिंगच्या माध्यमातून सांगितलं जातं. टॅरो रिडिंग करतो म्हणजे काय, तर तुमचा प्रश्न असतो, त्या प्रश्नावर तुमच्या प्रश्नानुसार म्हणूया किंवा त्या परिस्थितीवरून कार्ड ड्रॉ करतो आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजावतो. तुम्हाला तुमच्या आतल्या ऊर्जेपर्यंत, तुमच्या आतल्या उत्तरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य टॅरो रीडर्स करतो. टॅरो रीडर्स मार्गदर्शन करतो तुम्हाला, तुमच्या अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता तुम्हाला आणून देतो. तुम्ही एखादा निर्णय घ्यावा, नाही घ्यावा, घेतल्यास काय होऊ शकते, नाही घेतल्यास काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकते, ह्या अनेक सगळ्या गोष्टीचं उत्तर टॅरो रिडिंगच्या माध्यमातून मिळत असतं. आणि खूप जास्त अनुभव हवा आहे एखाद्या व्यक्तीला टॅरो रीडर होण्यासाठी असं नाही. फक्त गरज आहे तुम्हाला थोडा अध्यात्मामध्ये रस असावा. अध्यात्मामध्ये रस असलेली व्यक्ती सहज त्यांनी हे कौशल्य आत्मसात करू शकते. वयाची अट नाही. ओके, गरज आहे की कुठेतरी तुम्हाला अध्यात्म अध्यात्म आवडीचं असावं, थोडं मेडिटेशन करावं. एका टॅरो रीडर्सनी स्वतःची आध्यात्मिक क्षमता वाढवावी. खरं म्हणूया तर आपण येथे भविष्य
सांगतो असं न म्हणता आपण म्हणूया योग्य मार्गदर्शन मिळवून देणारी ही ऊर्जा असं म्हणूया. आपल्या अंतर्मनाशी संवाद साधून ऊर्जेच्या आधारानं प्रभावीपणे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि त्या योग्य पद्धतीने कसा न्यावा यासाठी मार्गदर्शन करणारी ऊर्जा. सपोज एखादा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला समजा विचारलं आहे की बाबा माझं लग्न केव्हा होणार, किंवा असं विचारलं एखाद्या व्यक्तीचा प्रश्न माझं लग्न केव्हा होणार असा प्रश्न करतो, तर प्रश्न कसा असतो माहितीये काय, विवाहाचे योग कसे आहेत. ओके, प्रश्न असा विचारावा लागतो टॅरो रीडर्सला. हे सुद्धा एक टेक्निक आहे, प्रश्न विचारण्याचं टेक्निक आहे. आम्ही टॅरो रीडर समोरच्याने प्रश्न कुठलाही विचारू दे, त्याला योग्य पद्धतीने त्याचा प्रश्न तयार करून सुद्धा देतो. आम्ही मंजुश्री लिंग्विस्टिक्स मध्ये असं करत असतो. कोणी काही विचारू दे, त्याला तुला प्रॉपर प्रश्न तयार करून आणि त्या दृष्टीने, जसं की आता मी विचारलाय की लग्न केव्हा होणार, कसा प्रश्न असतो. प्रश्न असा असतो की विवाहाचे योग कसे आहेत, लवकरात लवकर होण्यासाठी काय करता येईल. ओके, आम्ही अशा प्रकारे घेत असतो. तर विवाहाचे योग कसे आहेत, आताची परिस्थिती काय आहे, भूतकाळामध्ये काय घडामोडी घडल्या, म्हणजे तुमचा माइंडसेट कसा होता, काय कारण आहे बाबा. आज रोजी जर का एखादी व्यक्ती विवाह प्रति प्रश्न विचारते आहे, तर कुठेतरी काहीतरी थोडासा वेळ लागते किंवा काही अडचणी आहे किंवा त्याला उत्सुकता आहे. तर भूतकाळामध्ये काय घडलं आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, आज तुमच्या अंतर्मनाची स्थिती कशी आहे आणि भविष्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला योग येणार आहेत. जर योग उत्कृष्ट आहेत, चांगले आहेत, योग्य विवाहासाठी योग्य जोडीदार मिळणार आहे, तर खूपच सुंदर. अधिक चांगल्या प्रकारे पुढे जाण्यासाठी तुम्ही काय करावं, त्याचप्रमाणे जर काही योग नाही आहेत, काही अडथळे आहेत, तर या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काय करावं, म्हणजे जे न होणार आहे ते लवकरात लवकर होईल. अशा प्रकारे कार्ड मार्गदर्शन करतं. समजा एखादा विषय आहे, तर त्या विषयाला आता आजचाच विषय आहे की हो विवाहासाठी 7 वर्षाचा कालावधी दाखवतो आहे, पण या 7 वर्षाचा कालावधी 7 महिन्यावर जर आणायचा आहे, तर तुम्ही कशा प्रकारे पावलं उचललीत तर हा योग लवकरात लवकर येईल तुमचा आणि तुमचं आयुष्य सहजतेने पुढे जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नाला नेमके कुठे अडले आहात, तुम्ही जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये नेमका अडथळा काय आहे, का बरं याला विलंब होत आहे आणि हा विलंब नष्ट करण्यासाठी आपण काय बरं करू शकतो, एवढं प्रॉपर गायडन्स कॅल्क्युलेटर करत असतो. एखादी नोकरी आहे, मला आता नोकरी एखादी, आम्हाला बरेच लोक विचारतात की बाबा माझी इच्छा आहे आता नवीन नोकरी शोधायची, आणि तुम्हाला माहिती आहे आता याच्या जगामध्ये काय आहे, बाप रे, हे आयटीची मुलं नाही नाही, एक जॉब झाला दुसरा जॉब, जॉब चेंज करत राहतात. तर नवीन नोकरी यांनी शोधावी का, किंवा नवीन नोकरी संदर्भामध्ये काय बरं सिच्युएशन आहे, सध्या योग कसे आहे हे बघायचं आहे. तर आताची सिच्युएशन काय आहे, ही जी घडामोड आता यांच्या आयुष्यामध्ये जो प्रश्न आलेला आहे किंवा यांच्या अंतर्मनामध्ये जे काही सुरू आहे, याचं कारण काय आहे, मागच्या घडामोडी काय आहेत आणि भविष्यामध्ये नेमकं काय घडू शकते. जर योग्य असेल, उत्कृष्ट असेल तर खूपच छान, पण काही अडथळा असेल किंवा नोकरीमध्ये काही अडथळा असेल नवीन मिळण्यामध्ये, किंवा नवीन नोकरी मिळत असेल पण काही अडचण असेल त्यामध्ये, किंवा आणखी काही भरपूर साऱ्या गोष्टी निघतात, तर यामधून मार्ग कसा काढावा, अधिकाधिक चांगली नोकरी मिळण्यासाठी काय करता येईल, किंवा हीच नोकरी योग्य आहे असं कार्ड येतं का. तर या अनेक सगळ्या गोष्टींचे उत्तर आपल्याला टॅरो कार्ड देत असतं. टॅरो कार्ड्स मध्ये खरोखर आपण म्हणूया सिंबॉलिक एनर्जी आहे, प्रतिकात्मक अनेक सगळ्या गोष्टी आहेत, रंग, चित्र, काही कथा आहेत. जसं की आता फॅमिलीचं चित्र आहे, म्हणजे कुठेतरी परिपूर्णता, बेबी होण्या संदर्भामध्ये विशेष कार्ड आहेत, ते विशेष अपघातासाठी विशेष कार्ड आहेत, मृत्यूसाठी विशेष कार्ड आहेत, मृत्यू योगासाठी, म्हणजे अनेक सगळ्या गोष्टी आहेत. नवजन्मासाठी काही विशेष कार्ड आहेत, पितरांसाठी काही विशेष कार्ड आहेत, हे अनेक सारे कार्ड आहेत. तर ते कार्ड आपल्याला आपण म्हणूया परदेश गमनासाठी काही कार्ड आहेत. तर ह्या प्रकारे आपल्याला टॅरो कार्ड खूप सुंदर प्रकारे मदत करत असतात. आणि हो, बिलकुल
कार्ड मात्र उत्तर एकदम प्रॉपर देतात, त्यात प्रश्नच नाही. आयुष्यामध्ये तुमच्या अचानक बदल होऊ शकतो का? काही अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात का? रिलेशन कसं असेल, रिलेशनसाठी कार्ड. हा विवाह करू का? हा निर्णय घेऊ का की नाही घेऊ? खूप सारे. बघा हे काही असं एखादा कॉम्प्युटर नाहीये पण काय, नाहीतर तू म्हणतात असं 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 याच पायरीने जावं नाही. इंट्युशनवर या अनेक साऱ्या गोष्टी आधारित आहेत. म्हणजे काय, अंतर्मनाच्या जाणीवांवर या अनेक सगळ्या गोष्टी आधारित आहेत. वेगवेगळी परिस्थिती आहे, तर एकच कार्ड तिथे वेगवेगळा अर्थ देतो. म्हणजे एकच कार्ड आहे ते करिअरच्या बाबतीत वेगळा वेगळा निर्णय देईल. एकच कार्ड आहे ते रिलेशनच्या बाबतीमध्ये वेगळा काहीतरी सांगेल. एकच कार्ड आहे ते आर्थिकतेच्या बाबतीमध्ये वेगळं काहीतरी सांगेल. एकच कार्ड आहे तेच कार्ड आरोग्यासाठी काहीतरी सांगेल, आणि तेच कार्ड शिक्षणासाठी वेगळं काही सांगेल. तेच कार्ड रिव्हर्स आल्यास आणखी काहीतरी वेगळा अर्थ देईल. तेच कार्ड मात्र तुम्हाला हे सुद्धा सांगेल की तुम्ही स्वतःमध्ये बदल केल्यास किंवा तुम्हाला कशा प्रकारे कार्य करावं लागणार आहे, एखादा अडथळा असेल तर त्यामधून निघण्यासाठी. आयुष्यामधील मोठमोठे टप्पे सुद्धा या टॅरोच्या माध्यमातून आपल्याला समजत असतात. एखादी घटना एखाद्या व्यक्तीसोबत वारंवार घडत आहे, तर त्या घटनेचं काय कारण आहे हे सुद्धा टॅरो रिडिंगच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारे कळत असतो. हरवलेली वस्तू तुम्हाला सापडणार आहे का? खरोखर चोरी झाली की तुम्ही विसरलात की हरवली, हे पण तुम्हाला कळतं. टॅरो कार्ड महत्वाचं आहे. वैशिष्ट्य असं की टॅरो कार्ड तुम्हाला बाहेरून आणून उत्तर देत नाहीये, तुम्हाला आतील उत्तरापर्यंत पोहोचायला मदत करतो, जेणेकरून तुमचा स्वतःचा विचार अधिक स्पष्टपणे करू शकतो. म्हणून येथे कोणतीच भूलथाप नाही. म्हणून येथे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. कळलं? अनेक लोक दैनंदिन मार्गदर्शनासाठी सुद्धा टॅरो कार्ड वापरतात. काही लोक महिन्याभराच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा विशेष करून टॅरोचा वापर करत असतात. रिलेशनसाठी खूप सुंदर प्रकारे टॅरोचा वापर करत असतात. डिसिजन मेकिंग, मी काय निर्णय घेऊ, निर्णय क्षमतेमध्ये कन्फ्युजन असेल तर तेथे सुद्धा अनेक पर्याय आपल्या समोर आहेत. यातला कुठला पर्याय माझ्यासाठी कसा राहील, योग्य नाही म्हणत आहे मी, कुठला पर्याय कसा राहील. योग्य पर्याय 10 पर्यायापैकी 4 पर्याय योग्य असू शकतात. त्या 4 पैकी अधिकाधिक योग्य कुठला राहील, किंवा या हे 4 निवडल्यास आपल्यासाठी कोणता पर्याय कशा प्रकारचा राहील, अनेक प्रश्नांची उत्तरं देतात. आणि खरोखर जेव्हा समोरची व्यक्ती सांगते हो असंच आहे, हाच विषय आहे, अनेक सगळ्या गोष्टी हो. अनेक वेळा आपण काय म्हणूया, आध्यात्मिक जगतातील अनेक व्यक्ती आणि अनेक हिलर टॅरो रीडरचा वापर करत असतात. अनेक टॅरो रीडरचा वापर करतात. आणि खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त गंमत जम्मत म्हणून असणारी ही ऊर्जा मात्र खरोखर राजघराण्यांचा असलेला बुद्धीचा खेळ समजणारी ही ऊर्जा मात्र भविष्यासाठी किंवा भविष्य घडवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. अंतर्मनाचं वाचन करणारी ऊर्जा. आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीने रिस्क घ्यावी का? तुम्ही कसे आहात, तुम्ही विश्वासात, तुम्ही म्हणजे एखादी व्यक्ती माझ्यासाठी कशी आहे, ती व्यक्ती मी विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे किंवा नाही, अनेक सगळ्या गोष्टी काढच्या माध्यमात असतो. अनेक हो. अधिक तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काय, तर सायकोलॉजिस्ट टॅरो कार्ड वापरत असतात. अनेक सायकोलॉजिस्ट, कारण समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या अवचेतन मनाचं भाषांतर हे कार्ड सांगत असतात. त्यामुळे केवढी मज्जा आहे ना. प्रत्येक कार्ड वेगळा अर्थ असतो. प्रत्येक कार्ड. आणि हो, टॅरो रीडरचं काय, प्रश्नांची उत्तरं तर अनेकांना मिळतात टॅरो जे व्यक्ती काढतात. मग टॅरो रीडर्सचा फायदा काय, तर प्रोफेशनली त्यांनी पुढे जावं आणि त्याच सोबत टॅरो रीडर्सची इंट्युशन पॉवर
मोठ्या प्रमाणात वाढते, त्यांची आध्यात्मिक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते. स्वतःच्या अंतर्मनातील भावनांना सहजतेने स्पर्श करणे आणि या आध्यात्मिक जगतातील अनेक गोष्टींचा जसं जसं साधना वाढते, तसं तसं जसं जसं डे कधी चार्ज होतो, तसं तसं आपली हायर सेल्फ सोबत आपल्या कनेक्शन वाढतो. खूप चांगल्या प्रकारे प्रगती आध्यात्मिक होत असते. इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक आणि मार्गदीपक म्हणून काम केल्यामुळे सेवेची ती संधी, सेवेच्या माध्यमातून मिळालेला तो ते उत्पन्न म्हणजे काय म्हणूया, आनंदी आनंद सर्टिफिकेट, आनंदी आनंद सर्टिफिकेट. यापेक्षा आनंद काय आहे आयुष्यामध्ये, की की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण बदलही घडवून आणतो आहे, त्याला छान मार्गदर्शनही करतो आहे आणि लोक आपल्याला ऐकूनही घेत आहेत. नाहीतर आजच्या जगामध्ये लोक कोणी कोणाचं ऐकून घेत नाही. आता तुम्ही एवढे सगळेजण मला ऐकून घेताय, याचं कारण काय, तर मी टॅरो रीडर्स आहे ना. येस, कारण तुम्हाला माहिती आहे की कुठंतरी योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे योग्यच मार्गदर्शन देण्याचं, खरोखर योग्यच मार्गदर्शन देण्याचं कार्य टॅरो रीडर्स करत असतं. आता कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. मी टॅरो रिडिंग बद्दल प्रत्येक सेशन मध्ये बोलली आहे, भरभरून बोलली आहे. आजच्या सेशन मध्ये मात्र मी थोडासा वेगळा पॉइंट तुम्हाला सांगितला, कारण तेच 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 न सांगता अधिक वेगळ्या पद्धतीने आपण या विषयाला कसा बरं टच करू शकतो हे सांगितलं. मॅजिक झालेली आहे का एखाद्या व्यक्तीवर, एखादा व्यसनांमधून मुक्तता होईल का, यासाठी काय करता येईल, हा नेमकं का का हे व्यसन लागलं आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं टॅरोटच्या माध्यमातून मिळतात. काय काय सांगावं, किती किती सांगावं, पण कारण आता हजारो प्रश्न काढले. ठरवलेल्या व्यक्तीबद्दल काय, तर व्यक्ती जिवंत आहे का. अक्षरशः माझ्याकडून एका त्यांनी कार्ड काढलं होतं, मृत्यूनंतर एका व्यक्तीचा मृत्यू झालेला. नवीनच मी टॅरोडर्स होते तेव्हा, तर अचानक आठवला प्रसंग म्हणून सांगते. आणि मिस्टरांचा मृत्यू झाला असेल की घातपात झाला असेल की अपघात आहे, आणि ज्या पद्धतीनं टॅरोने उत्तर दिलं, खरोखर त्यांनी त्या घटना बरोबर सांगितल्या. कारण सांगितलं मी त्यांना की काय, हो आता नाव गाव माहिती नाही म्हणून सांगते, लाईफ मध्ये थर्ड पर्सन आणि त्या थर्ड पर्सनच्या माध्यमातून झालेला तो घातपात, हा विषय त्यांनी अगोदर सांगितलाच नाही. आणि जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा मग त्यांना अनेक सगळ्या गोष्टींचं गुड उकलल्या गेलं. आणि मग मग त्यांच्यासाठी विशेष आम्ही प्रार्थना केलेली, कॅन्डल रेकी दिलेली त्या सोलच्या मुक्तीसाठी. तेव्हा सुद्धा त्यांना खूप रिझल्ट आलेला त्या ताईंना, की थांबलेले त्यांचे काम पटापट व्हायला लागले, कारण त्या गोष्टीचं गुड उकललं. त्या सोलला सुद्धा वाटत होतं की कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचाव्या, माझ्यासोबत काय झालं आहे. आणि टॅरोच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना ती उकल झाली. अनेक वेळा अनेक गोष्टीवर कार्यवाही करण्याची डिपेंड नसते, परंतु त्या माध्यमातून मग अनेक गोष्टींमधून त्यांना त्या कुटुंबाला पुढे निघता येतं. बरोबर उदाहरणं सांगेन तुम्हाला, बट मग अगोदर तुमचे प्रश्न होऊ द्या, कारण मी उदाहरण सांगायला बसते की मग येतच राहतात. ओके. हरवलेली व्यक्ती किती दिवसामध्ये परत येईल का, ती योग्य आहे का, किती किती विविध विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा आहे, काय अडथळा आहे, टार्गेट कम्प्लीट होणार का. असते ना, आता नीटचे विद्यार्थी आहे, जेईचे विद्यार्थी आहे, खूप डोक्यावर ओझा आहे विद्यार्थ्यांच्या, आहे की नाही, खूप ओझा आहे. मग या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून आपण एक काउन्सिलर म्हणून विद्यार्थ्यांसाठी राहतो, की बाबा विद्यार्थ्यांचं असं असतं की मला एवढेच मार्क्स हवे आहेत, पण मग त्यांना मिळण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे का. जर का काही दिवस अगोदर आपण टॅरो रिडिंग केलं तर आपण इव्हन त्यांना एवढं सुद्धा सांगू शकतो की तुम्ही कशा प्रकारे पुढे गेलात म्हणजे अधिक चांगल्या प्रकारे यश मिळवा.
आणि त्या पद्धतीनं जाऊन अनेक विद्यार्थ्यांनी नंतर सांगितलंय की हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो आहे आणि आमचा नंबर लागण्याला कारण खरोखर ती टेक्निक पडली आहे. म्हणजे ना अंधश्रद्धा नाही, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोण कुठं चुकतं आहे, याला काउन्सिलिंग म्हणतात. लोकांच्या चुका काढणं नाहीये, तर आपण त्यांना योग्य मार्ग दाखवणे होती. व्हिडिओ सुरू करताल तर मला खूप आवडेल. अधिकही पुढे जाऊन आणखी एक विषय मी काय सांगू शकते, तर रिलेशनच्या बाबतीमध्ये तर बोलूच आपण. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पुन्हा एक सांगेल की एखादं टार्गेट कम्प्लीट होत आहे का, जर नाही होत आहे तर कशा प्रकारे पुढे जावं, होत असेल तर अधिकच उत्तम, अधिक चांगलं कशा प्रकारे जावं. इव्हन एक्झामच्या वेळेस एक उदाहरण सांगते तुम्हाला. टॅटची एक्झाम होती मागच्या वेळेसची. उदाहरण डोक्यामध्ये येतात जे जे ते सांगते तुम्हाला. तर त्या ताई साहेबांनी कार्ड काढले. त्यांना नेहमी नेहमी त्यांचं नंबर लागायचा. लागायचा म्हणजे अगदी छोट्या छोट्या थोड्या थोड्या मार्कांनी त्यांचा अनेक ठिकाणी नंबर गेलेला. माझा कॅमेरा थोडासा झालं असं. टॅरो कार्ड काढले. आठवडाभरावर एक्झाम सुरू झालेली काही लोकांची. ते 15 दिवस ते एक्झाम चालत होती त्यांची. त्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या प्रकारचा अभ्यास करत आहात किंवा जो तुमचा पॅटर्न तुम्ही ठरवलेला आहे मुळामध्ये, तोच चूक आहे. तुम्हाला चेंज करायचा आहे काय. बघा बरं काय चेंज झालेला आहे तर. आणि त्यांना घाबरल्या. त्यांना म्हटलं घाबरू नका तुम्ही, पण जर तुम्ही हा पॅटर्न तुमचा चेंज केला किंवा अभ्यासक्रमाची जी काही तुम्ही मागे सोडल्या काही गोष्टी काही आहेत, तर ते जर तुम्ही बदल केला तर शोध घ्या. आणि त्यांनी शोध घेतला. 4 दिवसावर काही परीक्षा होती, त्यांनी शोध घेतला आणि खरोखर त्या ज्या पद्धतीनं अभ्यास करत होत्या पॅटर्न तो नव्हताच. एक्झामला येणारा पॅटर्न वेगळा होता. त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्या पद्धतीनं पुढच्या काही दिवसामध्ये तयारी केली आणि आज ते टीचर म्हणून लागलेले आहेत आणि उत्कृष्ट मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. मात्र त्यांनी स्वतः सांगितलं की हे जर मी त्याच पद्धतीनं केले असते तर केव्हाच हे शक्य झालं नसतं. हे एक नाही कित्येक उदाहरणं आपल्याला देता येत. सगळेच उदाहरणं काही सिक्रेट्स असतात नाही सांगता येत. रिलेशनच्या बाबतीमध्ये एकदम परफेक्ट रिडिंग होतं. का आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आला, यामधून मार्ग कसा काढता येईल. सध्या समोरची व्यक्ती काय बरं या सिच्युएशन मध्ये विचार करत आहे आणि सध्या एक मिनिट माझा कॅमेरा हलतोय. आणि सध्या आता कार्ड काढणाऱ्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये काय सुरू आहे, या दोघांनी मिळून काय बरं प्रस्थापित केलेलं आहे. म्हणजे अंतर्मनात वेगळं आणि वागणूक वेगळी किंवा अधिक काही होते आहे का, किंवा यांचं रिलेशन कसं जाणार आहे पुढे, अनेक प्रश्न. आता हे अनेक प्रश्न टॅरो रिडर्सला विचारले जातात. त्यानुसार त्यांना मार्गदर्शन केलं जातं. एक टॅरो रिडर्स गरज नसताना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. तो नियम नाही. मला सुद्धा असं कधी नाहीये की माझ्या घरच्यांचे रिकामे बघू दे बरं यांचं कसं सुरू आहे, कार्ड काढू दे, नाही. कारण ही गूढ विद्या आहे. या विद्येचा तेवढाच आदर, काही नियमांचं पालन करावं लागतं. आणि तुम्हाला माहितीये मी नियम मात्र खूप जास्त कडक प्रकारे शिकवते. आता तुमचे प्रश्न होऊ द्या. बऱ्यापैकी टॅरो रिडिंग म्हणजे काय, टॅरोचा डेक काय असतो हे तुम्हाला दाखवलं आहे. टॅरो लीडर्स व्हा, स्वतःचं आयुष्य अगदी उत्कृष्ट प्रकारे घडवा, ऍज अ बिझनेस म्हणून या. आणि ज्यांना बिझनेस म्हणून पुढे यायचं नाहीये त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनासाठी उत्कृष्ट असलेली ही ऊर्जा, आपल्या कुटुंबाचे निर्णय घेण्यासाठी उत्कृष्ट या ऊर्जेचा वापर, स्वतःची निर्णय क्षमता. आता अनेक लोक असतात की ते मोठमोठ्या प्रोफेशनवर आहेत. अगदी आपल्याच स्टेशनमध्ये क्लास 1 पासून शिकलेले अनेक सदस्य आहेत. क्लास 1 ऑफिसर्स पासून शिकलेले, रेल्वे खात्यामधील कर्मचारी, शिक्षिका, प्राध्यापिका, डॉक्टर्स, अनेक जण शिकलेत. मग याचा अर्थ असा आहे का
की त्यांनी प्रोफेशनलीच करावं, परंतु आवड म्हणून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी त्याचप्रमाणे डॉक्टर्सना सुद्धा या टॅरो रिडिंगचा खूप 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 मदत होते. अनेक वेळा अनेक रुग्णांच्या तपासणीसाठी हा आजार कसा आहे नेमका टॅरोच्या माध्यमातून सहजपणे कळतो. किती किती सांगावं, किती क्षेत्रामध्ये उपयोगी आहे, कसं कसं सांगावं, काय जसं जसं आपण शिकतो तसे तसे आपण भरभरून अनुभव घेतो ना, त्या अनुभवांनी माणूस प्रगल्भ होत असतो. टॅरो रीडर झाला म्हणून 1-2 महिन्यामध्ये भरभरून मी त्यावर भाष्य करेल किंवा बोलेल असं नसतं. तर तुमच्या पाठीशी असतात तुमचे अनुभव. तुमचे अनुभव तुम्हाला प्रगल्भ बनवत असतात, एवढं लक्षात घ्या. माझ्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे, वर्षातील प्रत्येक महिना कसा असणार आहे, वार्षिक आपण भविष्य काढतो ना, जसं बघा आता आपण मला एक सांगा, सिंह राशी सिंह राशीसाठी पुढचं वर्ष कसं असणार आहे किंवा एक 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 महिना कसा असणार आहे. हजारो लाखो अरबो लोक आहेत सिंह राशीचे. प्रत्येक व्यक्तीसाठी एकच टेक्निक उपयोगी येईल का, काय वाटते तुम्हाला? नाही ना. एकच रास आहे राम आणि रहीमची. दोन व्यक्तिमत्व वेगळे आहेत. सॉरी, राम आणि रावण. पण दोन व्यक्तिमत्व वेगळे आहेत की नाही? दोघांचे काळ आणि दोघांचं भविष्य वेगळं आहे की नाहीये? रास तर एकच आहे. बरोबर आहे ना माझं? अशी अशी मान हलवा बाबा तुम्हाला समजलं आहे की नाही? एकाच राशीचे लाखो लोक आहेत, ते अरबोपती आहेत. आणि सॉरी, एकाच राशीचे लाखो लोक आहेत ते गरीब आहेत आणि फार क्वचित लोक आहेत ते अरबोपती आहेत. बरोबर ना? क्वचित लोक त्याच राशीचे अरबोपती आहेत. याचा अर्थ काय मग? जर काय फक्त राशीनुसार राशी भविष्य काढलेलं प्रत्येक व्यक्तीसाठी ते पूर्णतः खरं नाही ठरू शकत. तर प्रत्येक माझ्यासाठी राशीनुसार नव्हे तर एका व्यक्तीसाठी पूर्ण वर्ष माझं कसं जाणार आहे हे सुद्धा आपल्याला टॅरो रीडर्स काढून देतील. माझं वर्ष मी कशा प्रकारे मग मी प्लॅनिंग करावे अनेक गोष्टींचे हे सुद्धा टॅरोच्या माध्यमातून. आठवड्याचं भविष्य, आठवड्यातील प्रत्येक दिवसांचं मी रिलेशन तर तुम्हाला सांगितलंच आहे. मग रिलेशन फक्त पती पत्नीचंच नव्हे तर बिझनेस मध्ये पार्टनरचं रिलेशन, कुटुंबातील अनेक रिलेशन, मग मित्रांमध्ये रिलेशन, मित्र आणि शत्रू, आपला दुश्मन आपल्यासाठी काय बरं प्लॅन करतो आहे या सगळ्या गोष्टी तर अनेक आपल्याला समजून घेता येतात टॅरोटच्या माध्यमातून. नातं सुधारण्यासाठी काय करता येईल हे मात्र आपल्याला त्यामधून अधिक चांगल्या प्रकारे कळतं. आणि काही प्रश्न तर असे आहेत की त्या प्रश्नाचा 7 कार्डचा एक स्प्रेड असा आहे, तुम्ही कुठलाही प्रश्न घ्या, कुठलाही या जगातील त्या प्रश्नाचं उत्तर त्या स्प्रेडद्वारा अगदी डिटेल्स निघतं. आणि आम्ही मात्र सगळ्या गोष्टींची तुमची प्रॅक्टिस घेतो. फक्त या विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास नसाल तर विश्वासात पात्र आहोत की नाही हे समजेल. नाही विश्वास ठेवला तर अनुभवच नाही येणार. येईल का? अनुभव घ्यावा लागेल, स्वतःला सुद्धा संधी द्यावी लागेल. तर मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारायला संधी देते, अनम्यूट करते. कोणालाही प्रश्न विचारायचे असो विचारू शकता. करा बरं सुरू तुमचे माईक. डोक्यात काय प्रश्न आहे टॅरोट बद्दल? टॅरो सोडून आज नाही, रेकीचं सेशन आपलं पुढच्या सोमवारी सुरू होणार आहे, म्हणून आपण रेकीवर पुढच्या रविवारी बोलूया. तोपर्यंत आपले व्हिडिओ बघूया. कोणाला काही प्रश्न? बोला. काहीच प्रश्न नाही. अरे वा, याचा अर्थ मी खूप छान समजून सांगितले. अच्छा, अनुभव. टॅरो रीडर तुमचे अनुभव सांगा किंवा मी टॅरो रिडिंग केलं आहे तर माझं रिडिंग कसं आलं ह्याही अनुभव सांगायचा असेल तर सांगू शकता. तुम्ही लोकांनी प्रश्न विचारले असतील ना टॅरो रीडर्सचा आतापर्यंत?
नाही. आपल्यापैकी कोणीच टॅरो रीडिंग केलेलं नाही कधी. बर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते, बोला. मॅडम मी केलेलं आहे तुमच्या समोर, आणि मी जे क्वेश्चन्स विचारलेले होते ते एक्झॅक्टली मी बोलायच्या आधीच तुम्हाला लक्षात आले आणि तुम्ही त्याचं उत्तर दिलं होतं. अच्छा. हं. ओके. आठवलं. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हा. आणि त्या बाबतीत मी इम्प्लिमेंट पण केलं. पण मी क्वेश्चन सेकंड विचारायच्या आधीच तुम्हाला माहिती होतं की मी काय सेकंड क्वेश्चन विचारणार आहे. मी न सांगता तुमच्या सगळं लक्षात आलं होतं की मला काय बोलायचंय. खूप छान. खूप छान. थँक्यू तुमच्या शेअरिंगसाठी, श्वेता. आणि म्हणूनच कुठेतरी असं वाटलंय की मला सुद्धा टॅरो रीडर व्हायचं आहे, हो ना श्वेता? नक्की मॅडम. ऍक्च्युली लास्ट ह्यालाच मला जॉईन करायचं होतं पण नाही जमलं, म्हणून मी यावेळेस खूप अशी एनर्जीने जॉईन झाली आहे. खूप सुंदर. खूप गरजेचं आत्मा नमस्ते मॅडम. थँक्यू. आहे. आत्मा नमस्ते. खूप छान. माने. मॅम मला पण जॉईंट नाही होता आलं बर. बोला मीना. टॅरोला. मला हं. पण टॅरोला जॉईंट नाही होता आलं मॅम. मला थोडा वेळ होईल, म्हणजे ऍडजस्ट व्हायला पैशांचं. हो जाएगा. काही टेन्शन घेऊ नका. उद्या फोन करा. ओके. ओके. सेशन प्रमाणे थँक्यू. चालू आहे. अजून 10 तारखेला सुरू होणार आहे. 10 का? 10-10. 10 तारखेला? मॅम माझं काम 20 तारखेच्या नंतर होणार आहे. काही हरकत नाही. बोलूया आपण उद्या. ओके. ओके. चालेल. माझ्याकडे आज पैसे नाही आहेत म्हणून मी थांबलो आहे. आपल्या सेशन मध्ये असं कधी होत नाही. ओके. ऊर्जा तुम्हाला अट्रॅक्ट करते आहे का? तर तुम्ही पुढे या. बस बघा तुमच्याकडे पैसे कसे येतात तर. ठीक आहे. हा. बोला म्हणायचं. मी टॅरो रिडिंग शिकलो मॅडम. मॅडमने एवढ्या सुंदररित्या सांगितलं. आणि मी माझ्या मेहुण्याचं कार्ड काढलं, तर म्हटलं माझे पैसे अडकलेत तर ते निघतील का, तुम्ही सांगू शकता का? मी सांगू शकतो मी म्हटलं. आणि त्याला मी कार्ड काढले त्याचे. आणि त्याच्यात असं आलं की ज्येष्ठ लोकांच्या सल्ल्याने तुम्ही हे करा, तुमचे पैसे निघतील, असं कारण उत्तर दिलं. आणि ते मी त्याला सांगितलं, त्याने ते इम्प्लिमेंट केलं. तर त्याचे ते जुने पैसे पण मिळाले आणि त्याला नवीन 2 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट पण मिळालं. ते ज्येष्ठ लोक, त्याचं नाव पण सांगितलं, ज्येष्ठ लोकांनी याच्याकडे जातो, त्याला त्याला भेट, ते तुला ते पैसे पण काढून देतील. आणि असं एवढं मस्त छान टॅरो रिडिंग. खरंच प्रत्येक ग्रँड मास्टरने टॅरो रिडिंग शिकलंच पाहिजे. आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीचा उपयोग टॅरो रिडिंग मधून आपलं एक सेकंडरी उत्पन्नाचं साधन म्हणून, आणि एक ज्ञानाचं खरंच उपयोग समाजासाठी, एखाद्यासाठी मार्गदर्शन, आपण मार्गदर्शक घडू शकतो. ही केवढं मोठं आहे आपल्यासाठी. आणि एखाद्याचा आर्थिक प्रश्न सुटणं हे किती महत्वाचं आहे. आणि हे आपण टॅरो रिडिंगच्या माध्यमातून करू शकतो. याचा मला पूर्ण अनुभव आला. आणि खरंच सर्वांनी, जेवढे पण आपले ग्रँड मास्टर आहेत त्यांनी, आणि ज्याला कोणाला इंटरेस्ट ह्या विद्येत आहे त्यांनी सगळ्यांनी हे करावं. खूप सुंदर आहे. म्हणजे गूढ विद्या आहे, खरंच गूढ विद्या आहे. आणि आश्चर्यचकित करायला लावते. समोरचं आश्चर्यचकितच होतो की अरे एवढं कसं परफेक्ट सांगताय तुम्ही. आमच्या एक घरमालकांची मुलगी आली, तिनं म्हटले माझ्या नोकरीचं कसं आहे. तर तिला सांगितलं, म्हटलं कार्ड काढले तिचे 7 स्प्रेड कार्ड काढले. आणि सांगितलं, तू म्हटलं तू आधी सामाजिक संस्थेत कुठल्या कामाला होतीस का? होती. म्हणते तर तुझी फसवणूक झाली होती का? तर तिला आम्ही, तुम्हाला कसं कळलं? म्हटलं कार्ड सांगते, मी काय सांगतो. आमच्या मॅडमने असं एवढं सुंदर शिकवलंय आम्हाला, एवढं छान नोट्स दिलेत. आणि ते सगळं सांगतं म्हणलं. ही गूढ विद्या आहे म्हटलं. आणि खूप सुंदर आहे. आणि तुला सांगितलं, तू स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळव, कुणाच्याही सल्ल्याने जाऊ नको, तुझी फसवणूक होणार आहे. तू दुसऱ्याच्या सल्ल्याने काय करू नको, स्वतःच्या सल्ल्याने स्वतःच्या गुणवत्ता वाढवूनच ती नोकरी मिळवू शकतेस म्हटलं. दुसऱ्या कोणाला जर तू म्हणशील मला नोकरी द्या वगैरे, तर तुझी जशी त्या सामाजिक संस्थेत फसवणूक झाली तशीच फसवणूक होण्याची शक्यता आहे, असं कार्डाने सांगितलं. मग ती म्हटली की धन्यवाद धन्यवाद, खूप बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाहीतर परत मी त्या जाळ्यात अडकण्याची शक्यता होती.
तिने अगदी व्यवस्थित सांगितलं आणि कार्डाने परफेक्ट सांगितलं तिला. आणि खूप खुश झाले ते. 4 बहिणी आहेत, त्या 4ही बहिणींनी कार्ड काढले, 4ही बहिणींना एवढी समर्पक उत्तरं मिळाली, की एवढ्या खुश झाल्या. आणि त्यांनी आनंदाने मला पैसे दिले. तर म्हटलं मला पैसे नको म्हटलं तरी त्यांनी नको नको म्हटलं, नाही नाही तुमची ही विद्या, तुम्हाला पैसे आम्ही देणारच. आणि त्यांनी पैसेही दिले मला. आनंद होतो जेव्हा असं टॅरो रीडिंग आपण परफेक्ट करतो, तेव्हा काय वाटते सर? एकदम आनंद, एकदम आनंद, एकदम आनंदी आनंद एकदम. खूप छान. की आर्थिकता आयुष्यात म्हणून विचारच करावं लागतं की आपण आपण असं कुणाचं भविष्य सांगू किंवा कुणा एक क्युरियोसिटी म्हणून मी. आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मॅडम म्हटलं तुम्ही घ्यावं ऍडमिशन टॅरोला, तुम्हाला करायचंय ना, घ्या ऍडमिशन, तुमच्याकडे पैसे येणार. आणि खरोखर मला त्याच आठवड्यात लकी ड्रॉ लागला, पैसे आले. मी ग्रँड मास्टरचे पैसे भरले, टॅरोचे पैसे भरले, आणि मला शेअर मार्केट मधून पण पैसे मिळाले. मॅडम म्हटलं मनी किट दे. मॅडम कडून एक मनी किट घेतलं मी. आणि खरंच मॅडम तुमचे धन्यवाद, तुम्ही ते मला दिलं. आता माझी खूप प्रगती व्हायला लागली सगळ्याच दृष्टीने. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप खूप कृतज्ञता सर, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्ही ज्या लेवलला आहात, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, खूप धन्यवाद. खूप छान, थँक्यू. पैशांचा प्रश्न म्हटला म्हणून एक असं म्हणेल, खरोखर एखाद्या व्यक्तीकडे आपले पैसे अटकलेले आहेत, ते येतील का? ते आपण असं नाही म्हणू शकत ते येतील का, आपण असं म्हणूया हे पैसे अटकलेले आहेत, ते येणार आहेत का? केव्हापर्यंत येतील? येण्यासाठी मी काय करू शकतो? बघा किती सुंदर आहे की 3 प्रश्न एकत्र काढतो आम्ही. तर एवढं आहे, एवढं कमी एनर्जी एक्सचेंज मध्ये अनेक ठिकाणी असं आहे, येतील का, हो की नाही, येण्यासाठी काय करावं, वेगळा प्रश्न. 3 आम्ही एकत्रित सकाळी एवढं सुंदर प्रकारे विश्लेषण येताना की तुम्ही काय करावं म्हणजे तुमचे पैसे येतील. आणि खरोखर टॅरो एखाद्या ठिकाणी हे पण सांगते की तुम्ही आशा सोडून द्या, नवा मार्ग शोधा. एवढं लक्षात घ्या, जर एनर्जी स्टकच असेल समोरच्याची तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं, एवढं मात्र नाही. खूप सुंदर, खूप सुंदर, आनंदी आनंद सर्वेकडे. छान. आता कोणाला शेअर करायचंय? टॅरो रीडर्स, कृष्णा दादा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सर्व सदस्यांना आत्मा नमस्ते. टॅरो रीडर ही एक गूढ विद्या आहेच. या विद्येमधून आपणाला पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. कोणताही प्रश्न घ्या, त्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपणाला सहजपणे मिळू शकतं. फक्त आता आपण जर एखाद्याचं मार्गदर्शन करायचं असेल किंवा त्याला काही सांगायचं असेल, त्यावेळेला मला आता असा अनुभव आलेला आहे की ज्या व्यक्तीबद्दल आपण प्रश्न काढतो त्या व्यक्तीच्या सोल पर्यंत आपण जाऊन पोहोचतो आणि त्याच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला या कार्डवनी आपलं ताबडतोब समजतं. म्हणजे किती विद्या गूढ अशा प्रकारची आहे, मग तो कितीही अंतरावर असो, त्याच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आहेत ते विचार आपल्याला या ठिकाणी या कार्डाद्वारे आपल्याला सहजपणे समजू शकतात. तसंच मी आतापर्यंत जवळजवळ मॅडम या 2.5-3 महिन्यामध्ये जवळजवळ 100च्या पुढं कार्ड काढले असतील, नाही असं नाही. पण या कार्ड काढल्यामुळे मला एवढे अनुभव आलेले आहेत, म्हणजे कोणताही प्रश्न जरी आला ना तरी मी आता त्यांना सहजपणे सांगू. कोणाला? बहुतेक सरांना. हा, सरांना फोन मध्ये वगैरे आला असेल. तर नवे नवे टॅरो रीडर्ससाठी पण त्याची खरोखर खूप छान प्रॅक्टिस केली. आणि अधिक महत्वाचं असं की रिटायरमेंट नंतर 10 वर्षांनी पुन्हा करिअरला केलेली नवी सुरुवात, एक नवा जास्ती
तिचा एक इन्कम सोर्स सेवेसह मिळवलेला. ओके. जेव्हा मी मी रेकी शिकायला आलो तेव्हा मीच माझ्या हातालाशी सगळंच होतं. मला माझं आरोग्य दुरुस्त करायचं होतं. आता माझं आरोग्य दुरुस्त झालं आहे. मी ग्रँडमास्टर झालो आहे. आता मी इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन आणि मार्गदीपक म्हणून काम करतोय. केवढा मोठा हा प्रवास या वयामधला. खरंच आम्हाला आदर्श वाटते अंकारे सरांचा. तर तुम्हाला फोन आला होता बहुतेक. माईक सुरू करा. त्या व्यक्तीचं मी जे भविष्य थोडंफार सांगितलं, त्या मुलानं परीक्षा झाल्यानंतर त्याच्या वडिलांना जो काही शब्द बोलले होते तेच शब्द माझ्या तोंडातून त्याला गेले. आणि ते मला असं कसं शक्य आहे, तुम्ही असं कसं सांगितलं की मला मुलगा तुम्ही असंच बोललेला होता की माझा पेपर मला अवघड गेलेला आहे आणि माझा या पेपरमध्ये काही खरं नाही बाबा. तर मी त्याला तेच सांगितलं, मुलाचं आणि गडबड झालेली आहे आणि या वेळेला तो पास होणं काय एवढं अवघड आहे, काटावर झाला तर पास होईल हे पण त्याला सांगितलं होतं. म्हणजे इतकं ॲक्युरेट अशा प्रकारचं भविष्य आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. आणि लग्नाच्या बद्दल तर आतापर्यंत मी भरपूर प्रश्न काढलेत, त्याबद्दल प्रश्न येत नाही. त्यामुळे रोज बघा, जो एक चांगला टॅरो रिझल्ट आहे, शेअर मार्केट, ओके, आणि विवाह, हे काळ रोज येतात. हो ना सर? हा, लग्नाबद्दल तर रोज येतात. काही काही माणसांचे प्रश्न इतके अशा प्रकारचे भयानक असतात मॅडम, ते आपण त्यांना उत्तर सहजपणे आता सांगू शकतो. इतपत म्हणजे आता एखादा माणूस घरातून बाहेर गेला तर तो कुठं गेला, कसा गेला, हे तुझे माणसं आपल्याला विचारतातच. पण त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्यावेळेला काय विचार चालू होते हे आपल्याला पटकन इथं समजतं. नक्कीच. आणि तो नंतर परत कधी येणार आहे हे पण आपण 3 कार्डाचा स्प्रेड टाकून आपण त्यांना अंदाज सहजपणे सांगू शकतो. मी सहजपणे एखाद्या व्यक्तीला सांगितलं की 3 कार्डचा अंदाज घेऊन की हा व्यक्ती घर सोडून गेलेला आहे, तर ह्यो 8 ते 10 दिवसामध्ये परत येईल. बरोबर. पण तो 8 ते 10 दिवस राहिले बाजूला, तो 4 दिवसामध्येच परत आला. म्हणजे इथे अॅक्युरेट आपल्याला हे मिळतं उत्तर. नक्कीच. म्हणजे त्या माणसांची वाट पाहण्याची जी क्षमता होती ती एकदम शिगेला पोहोचली होती. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आपण सहजपणे आपण सांगू शकतो. म्हणजे ही एक अतिशय गूढ अशा प्रकारची विद्या ही आपणाला प्राप्त होत असते. म्हणून ज्या ज्या व्यक्तींना टॅरो कार्ड शिकायचं असेल त्याने अवश्य शिकावं. त्याने समाजाचं आपलं सुद्धा भलं होतं, आपल्याला तर ज्ञान प्राप्त होतं आणि आपण दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो. आणि ते जर अॅक्युरेट निघालं तर त्याचं समाधान आपल्याला भरपूर मिळतं. ते समाधान इतकं आहे की आपला ते समय काय आहे ते आपण त्याची गणतीच आपण करू शकत नाही, इतकं ते समाधान आपल्याला प्राप्त होत असतं. मॅडम, एखाद्या प्रश्नाचा आपल्याला पैसे जर मिळाले नाहीत तरी सुद्धा मी त्याची कधीही काळजी करत नाही. मी फक्त एवढंच बघतो की पुढच्या माणसाला आपण योग्य मार्गदर्शन केलं, यात माझे मला जे समाधान आहे त्यामध्ये मी भरपूर खुश आहे. पैशाची मी तशी काळजी करत नाही, आले तर मी घेतो, त्याने दिले तर. पण काही माणसं आवडीनं हमखासपणे देतात, नाही असं नाही, न मागता देतात. पण प्रत्येकाने हे शिकावं आणि घरामध्ये एक तरी व्यक्ती टॅरो रीडर असावा असं मला वाटायला लागलंय. म्हणजे त्या घराची त्या कुटुंबाची प्रगती तर निश्चितच होईल. कारण घरातील जे अडीअडचणी असतात, प्रश्न असतात, नातेवाईकांचे जे नाते असतात ते नाते आपल्याबरोबर कसे आहेत, इतरांचे कसे आहेत हे सुद्धा आपल्याला सहजपणे सांगता येतं. म्हणून ज्या ज्या व्यक्तींना टॅरो शिकायचं असेल त्याने अवश्य शिकून घ्या, असे मी त्यांना विनंती करतो. म्हणजे बघा मॅडम, म्हणजे इथपण आपल्याला सहजपणे होत. खूप छान. खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. जसे आता माने सर, आता आपल्या ताईसाहेब कोणी सध्या हजर नाही आहेत. टॅरो रीडर्स महिला मंडळ कोण आहे हजर सध्या?
तर 1000 ते झाले की तुम्हाला त्यांचा पण अनुभव ऐकायला देतेच मी. पण मी असं विचारते आहे की या जसे टॅरो रिडिंग हे सर्व घडलेत, तसं तुम्हाला घडायचं आहे का? तसा परिपूर्णतेचा अनुभव हे सर्वजण आता घेत आहेत, असं तुम्हाला घ्यायचं आहे का? किंवा माझ्याकडे एक इन्कम सोर्स आहे, मला आवड म्हणून पुन्हा नवा काहीतरी घ्यायचं आहे, उत्पन्नातही वाढ करायची आहे आणि सोबतच काय तर माझी आध्यात्मिक ऊर्जा आणि सेवा भाव मला स्वतःमध्ये आणायचा आहे. काय बरं, कसे बरे हे उत्तर देतात एवढे, कसे बरं एवढं परफेक्ट आपला समोरच्याला वाचता येतं. तर खरं म्हटलं म्हणजे तर टॅरो रीडर्स काय आहे तर समोरच्याच्या अंतर्मनाचा आढावा ते वाचणं आहे, तसं ते स्वरूपापर्यंत पोहोचणं आहे. तर कोणाला हे करायचं आहे का? तुम्हाला असं वाटते का की तो परिपूर्णतेचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घ्यावा, मी माझ्या मानसिक, माझ्या आध्यात्मिक विकासासाठी मी अधिक प्रयत्न करावे, मी या गूढ विद्येबद्दल जाणून घेऊन स्वतःला परिपूर्ण करावा, असं तुम्हाला वाटते आहे का? तुम्हाला तुमच्या स्वतःच्या यशस्वी व्यवसायासोबतच आध्यात्मिक कार्य, सामाजिक सेवा साध्य करून तुमचं आयुष्य सतत आनंदाने घालवायचं आहे का? इतरांना गाईड करता करता, मार्गदर्शन करता करता स्वतःला मान सन्मान सुद्धा मिळवायचा आहे का? तर हो, ही विद्या आहे. एका टॅरो रीडर्सला खरंच एक मान सन्मान एका ग्रँड मास्टर्सला असतोच. कारण तुम्ही ते प्युअर सोल असता, इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, मार्गदर्शन करणारे, इतरांच्या प्रश्नांना मार्ग दाखवणारे, इतरांच्या आयुष्यामध्ये शैक्षणिक बदल घडवून आणणे, आर्थिक फायदा घडवून आणणारा, नातेसंबंधांमध्ये सुधार घडवून आणणारा, बघा मी किती पॉझिटिव्ह बोलते आहे, एखाद्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून निर्णय क्षमता वाढवून देणारा, एक कन्फ्युजन दूर करून त्याला त्याच्या इंट्युशन पॉवर पर्यंत पोहोचवणारा, योग्य निवड करण्यास मदत करून देणारा, त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीची जाणीव करून त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यास प्रबळ करणारा तुम्हाला व्हायचा आहे का? तुमच्या आध्यात्मिक प्रवासासोबतच इतरांचा आध्यात्मिक प्रवास सुकर करण्यासाठी तुम्हाला व्हायचं आहे का मार्गदर्शन? तुमच्या मार्गदर्शनाने एखाद्याच्या घरी पाळणा, मार्गदर्शनाने तुमच्या मार्गदर्शनाने इतरांच्या घरी, एखाद्याच्या घरी पाळणा हलण्यास तुमचं मार्गदर्शन तेथे उपयोगी पडावं असं तुम्हाला वाटते आहे का? इतरांच्या आयुष्यामधील जोडीदारासंदर्भातील प्रश्न, अनेक प्रश्न जे दैनंदिन आयुष्यामध्ये येतात ते तुम्हाला सोडवून द्यायचे आहेत असं तुम्हाला वाटतंय का? तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा, या गूढ विद्येबद्दल जाणून या, तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. आता अनेक जण तुम्हाला सांगणारच आहेत, तर त्यांना तुम्हाला ऐकायचंच आहे. तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस मिळणार, तुम्हाला नोट्स परिपूर्ण मिळणार आणि तुम्हाला येत आहे तोपर्यंत तुमची भरभरून प्रॅक्टिस सुद्धा घेतली जाईल. आता मी विचारते आहे की माझी एक विद्यार्थिनी आहे दर्शना, तर ही दर्शना आपल्या टॅरो रीडर कडून रीडिंग करत असते. माझ्याकडे नंबर लावते लावते आता तिला माहितीये मॅडम मिळत नाही, या लोकांनी माझे सगळे कस्टमर घेतले आहेत, माझ्याच लोकांनी. तर दर्शना, तू आपल्या टॅरो रीडर सविता ताईकडून रीडिंग करत असते, तर तुझा अनुभव सांग, कशा रीडिंग करतात, आपले टॅरो रीडर्स कसे रीडर झालेले आहेत? कुठे आहे दर्शना? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी हंकारे सरांकडनं पहिले कार्ड काढलेले. मला बचत गटात निघायचं होतं ना तेव्हा त्यांनी मला आज उत्तर दिलं आणि अजून मी बचत गटामध्ये आहे. म्हणजे जे चालू होते ना, मी फक्त सांगितलं की मला निघायचे, त्यांनी पूर्ण सांगितलं, जे झालं ना ते पूर्ण त्यांनी सांगितलं. म्हणजे तो एक अनुभव माझा पहिला. त्याच्यानंतर त्यांनी पैसेच नव्हते घेतले. टॅरो रिडिंगचे पैसे नव्हते घेतले. मग मी सविता खेडकर ना त्यांच्याकडे कार्ड काढ. अनुभव, माझी मुलगी जशी आहे ना तशी त्यांनी सांगितली. ती कशी आहे, ती भरपूर हैराण करते मला, म्हणजे अजूनही ती करेल असं सांगितलं. म्हणजे परफेक्ट सांगितलं तिचं पण. माझ्या भावाचं सांगितलं त्यांनी. 2 कार्ड काढलेले त्यांचे. नक्कीच, खूप छान.
कारण तिने मला मॅडम मला वेळ द्या मी दिला नाही. मग मला परत सविताने सांगितलं होतं की मॅम क्रिस्टल मी तिला रिकमेंड केले थोडेसे काय करू. म्हणून मला आठवलं की हो दर्शनाने त्यांच्याकडे केलंय. आहे ना जसं मी रिडिंग करते दर्शना तेच प्रश्न मला असं वाटते जवळजवळ बचत गटाचा प्रश्न आपणही काढला होता काही दिवसापूर्वी. हा आठवते तुला? हा 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 सेम रिडिंग आलं. मी सांगितल्यासारखंच हंकारे सर आणि सविता रिडिंग करतात. हा नाही हंकारे सरांकडे काढलं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे, कारण की जामच भांडणं चालली होती आणि मला निघायचंच होतं. तर तुम्ही बरोबर. बोलल्या नको थांब. हम्म. हा 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 ओके. मग तरीही आता त्यांनी पहिले काढू किंवा मी नंतर काढू. तर या प्रश्नावरचं जे उत्तर आहे ते दोघांनी उत्तर तुला सारखं दिलं. हो सेम दिलं. म्हणजे काय तर 2 टॅरो रीडर्स एका प्रश्नाचं एकच उत्तर काढतील. हीच एवढं सुद्धा तेवढं सत्य आहे एवढं लक्षात घ्या. कारण एनर्जी काम करत असते व्यक्ती नव्हे. तर आणि ते मधल्या काळामध्ये माझे दोघे जण दीर अटक होते. हं, तेव्हा पण ते त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं की हे 6 महिने किंवा 1 वर्ष होईल म्हणजे यांची याच्या सुटका होण्यासाठी. सुटका म्हणजे याच्यातनं केस हं, मधनं हं, तसे हं, सुटले ते बेलवर हं. सुटका झाली पण केस चालू आहे अजून. ते पण खरं झालं. खूप छान खूप छान खूप छान. ओके. छान खूप सुंदर असंच होतं काय म्हटलं का? मस्त दिसता बोलली आज. तू खूप दुपारी दिवसानंतर आली म्हणून. तर असंच आहे. अधिक कोणाला काही प्रश्न अनुभव आहे का? थँक्यू दर्शना. बघा एक व्यक्ती जेव्हा रिडिंग करते तेव्हा त्या सोल सोबत आत्मस्वरूपासोबत एकरूप होते. सुमनताई तुम्हाला काही बोलायचं आहे? काय नाही मॅडम. दर्शना काही ग्रँड मास्टर आहेत का मॅडम? हा? आता टॅरो रीडर पण होणार आहे बघ ना तुमच्यासारख्या. दोघींनी असं ह्या आमच्या आता स्क्रीनवर ज्या तुम्हाला दिसत आहेत कोण सुमनताई आठवड ह्या आमच्या पुढच्या बॅचच्या छान टॅरो रीडर्स असणार आहेत. हा हे बघा आमच्या पुढच्या टॅरो रीडर्स. ओके. आणि खरोखर सर्वच जण जसे जसे हे लोक घडलेत जुने लोक घडलेत तुम्हाला तसंच तुम्ही घडणार. तुम्हाला आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकणार. असं कधी नाही वाटणार बघा पहिले 2 महिने महिना वाटतच असते थोडंसं मॅडम सारखं आपल्याला येत नाही असं तसं. बरोबर ना. पण आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल माझे विद्यार्थी माझ्याकडे कधी कधी न येता जेव्हा ते ग्रुपला किंवा या लोकांना टॅरो रिडिंग विचारतात टॅरो कार्ड त्यांच्याकडून काढतात याचा अर्थ ते तेवढे विश्वासात पात्र आहेत आहेत ना. त्याशिवाय थोडी ना काढतात. तर तेवढं तेवढं तुम्हाला त्या पर्यंत पोहोचेपर्यंत नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. ओके. तुमचा बिझनेस तुम्ही कसा वाढवायचा तो प्रश्न तुमचा. ओके. मी ज्या पद्धतीने वाढवला ते पद्धत मी तुम्हाला नक्की सांगणार. तुम्ही लोकांपर्यंत कसं कसं पोहोचावं हे नक्कीच तुम्हाला त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाणार. पण मेहनत तुमची असणार आहे. एवढं मात्र लक्षात घ्या की रिडिंग मात्र तुम्ही तेवढं परफेक्ट करणार हा शब्द माझा. तुमच्यापर्यंत आलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य देणार. तुमचे कार्ड बरोबरच निघणार हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि मी शब्द देते कारण तुमची तेवढी आध्यात्मिक प्रगती करून घेणे तुमचे तेवढे सगळ्या गोष्टी करून घेणे आणि त्या कार्ड सोबत तेवढं तुम्हाला एकरूप करणे त्या टेक्निक प्रॉपर तुम्हाला शिकवणे ही माझी जबाबदारी. प्रॅक्टिस करणे माझ्यासोबत ही तुमची जबाबदारी आजच सांगते. कारण मी प्रॅक्टिस सेशन घेणार त्या प्रॅक्टिस सेशन मध्ये तुम्ही गप्पा करता की प्रॅक्टिस करता हा प्रश्न तुमचा. काय करणार? यस मग हो जाएगा. ओके. उत्कृष्ट टॅरो रीडर्स तुम्ही होणार. ज्याला ज्याला टॅरो रिडिंग शिकायची आहे बिलकुल या उडी मारा. बिंदो किया. राहिला पैशांचा प्रश्न तर पैसे तर भरावेच लागणार आहेत. हा मॅडम कमी होणारच नाही. बोला नाही ना. माझ्यासाठी ग्रँड मास्टर होणं गरजेचं आहे का? नाही नाही
नाही नाही, तुम्ही रेकीला आलेला आहात तरी चालेल, किंवा तुमची कमिटमेंट पाहिजे की मी रेकी शिकणार. नाही, थर्ड पर्यंत झालेलं आहे माझं ना. बिंदू घ्या. मग करू शकते मी. काय असते ना, अनेक प्रश्न येतात, तेव्हा जर नॉर्मल व्यक्ती शिकतो त्यापेक्षा एखादा रेकी हिलर जेव्हा टॅरो रिडिंग करतो ना, तो अधिक उत्कृष्ट प्रकारे करत असतो. ग्रँड मास्टरला अधिक इंट्युएशन पॉवर येतात आणि अधिक प्रगती होते. तुम्ही टॅरो रिडर झाला म्हणजे ग्रँड मास्टर एक होताच, तुम्ही काळजी करू नका. आम्हाला माहिती आहे तो प्रवास कसा आहे, आपोआप सगळ्या गोष्टी होतात. आहेत ना आपल्याकडे रेकी सेकंडला असताना अनेक जणांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. आता अनेक लोक असतात की ते, काही लोक तर असतात की मॅडम आम्हाला टॅरो शिकू द्या, आम्ही पुढच्या बॅचला रेकी शिकतोय, असे पण आहेत आता नवीन लोक बाहेरचे जे आलेले आहेत. तर या बिंदू घ्या. अधिक काही कोणीतरी बोललं मध्ये, कोण मॅडम बोललं? हा बोला बोला. मॅडम शेतीविषयक पण उत्तरे मिळतील का? मग आमची शेती आहे आणि व्यवसाय दुधाचा. हा बाकीचे तर मिळाले उत्तर, म्हणून म्हणलं शेताविषयी मिळतील का? शेतात बघा, विहिरीला पाणी लागेल का, बोरला पाणी लागेल का, या कशी असेल, कुठला पीक पेरला म्हणजे आमच्यासाठी योग्य असेल, कुठला पर्याय निवडू, या तुम्ही काढून दिले सगळे उत्तर. आणि त्याच पद्धतीने पेरणी केल्यामुळे झालेला फायदा नाशिककरांना विचारा, नाफाडकरांना विचारा, मी दिलाय की नाही तर उत्तर. आहे का कोणी? आहे का कोणी? नाही, सध्या नाही आहेत. सध्या त्यांच्यापैकी कोणी नाहीये. तर दिले असते उत्तर, नाही असं नाही. दुपारच्या बॅचला होते ते, दुपारच्या सेशनला होते. नक्कीच इंदुबाई बोला. हा मॅडम, आत्मनमस्ते सर्वांना. आणि माझी सुनबाई सविता खेडकर हिने टॅरो रीडर केलेलं आहे आणि तिचा म्हणजे माझ्या कुटुंबाला खूप मदत झाली. आणि ती इतकी म्हणजे हे झालेली होते, तिला रेकीमध्ये यायचं पण तिला म्हणजे हे नव्हतं, पण तिला मी पुढाकार घ्यायला लावला आणि ती त्याच्यामध्ये आली. आणि सुरुवातीने तिने पाऊल टाकला होता तेव्हा इतकी म्हणजे असं होती की ती रडत होती. तर तिला मी बळजबरीने सांगितलं, नाही मॅडमने, मी स्वतः आधी पहिले मॅडमचे सगळे व्हिडिओ बघितले होते, मला ते खूप आवडले. आणि माझे कौटुंबिक खूप प्रश्न होते माझ्या मुलाचे, माझ्या ह्याचे, तर ती खूप रोज रडायची. तर काय करायचं, तर मला रेकीमध्ये ह्या व्हिडिओचे मला तुमचे मिळाले व्हिडिओ, मी बघायचे. मग तिला सांगितलं आता तू हे कर. मग तिने, आम्ही दोघींनी पण मग त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतलं, थर्ड डिग्री पर्यंत आलो, ग्रँड मास्टरचा प्रवास झाला. आणि मग त्याच्यानंतर मग टॅरो रिडिंगचं मग तिला आम्हाला खूप आकर्षण वाटायला लागलं. आणि मग ते टॅरो रिडिंगच्या ह्याच्यामध्ये तिने प्रवेश घेतला. आणि मग त्याच्यामध्ये घेतल्यानंतर मग तिने खूप मनापासून प्रगती केली. म्हणजे इतकी परिस्थिती होती त्या माझ्या सुनेचा हा अनुभव, ती त्याच्यातनं म्हणजे पूर्ण याच्यात गेलेली होती, खालच्या ह्याच्यापर्यंत ती इतक्या ह्याच्यापर्यंत आली की आता मॅडमचे खूप धन्यवाद. मॅडमने खूप तिला सहाय्य केलं आणि तिने पण खूप म्हणजे मनापासून केलं. तर आता ती माझ्या कुटुंबामधले पण सगळे प्रश्न सोडवते आणि सर्वांचे प्रश्न खूप छान रीतीने सोडवते. त्याचा मला खूप अभिमान आहे. मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. 6 महिने झाले ती टॅरो रिडिंग करते, सगळ्यांचे घरातले प्रश्न सोडवते आणि कुणाचे पण प्रश्न असलं तर ती व्यवस्थितरित्या, आणि तिला कुटुंबाला आर्थिक म्हणजे खूप तिला मदत झालेली आहे. आणि माझ्या घरचा हा अनुभव आहे. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की सर्वांनी टॅरो रिडिंग व्हावं, हे मी म्हणजे सगळ्यांना सांगते की तुम्ही नक्की करा. मला हा स्वतःला अनुभव आलेला आहे. माझं पण एंजल पण झालेला आहे, मला पण तो खूप अनुभव आलेला आहे. माझी मुलगी पण आता ग्रँड मास्टर पर्यंत आलेली आहे. आणि मी पण आता टॅरो रिडिंग साठी मला करायचं आहे, पण मला नातवंड सध्या सांभाळायचे आहे. त्याच्यामुळं मला थोडा वेळ लागतो. मी करणार आहे मॅडम. तर बघू, आता तुम्ही मला रेकी द्या मॅडम. मला यायचंय, पण आता सध्या मी याच्यात गुंतली नातवंडामध्ये. त्याच्यामुळे आवाज मॅडम, तुमचा बरोबर आवाज. बरोबर बरोबर हा बरोबर, नातवंडांमध्ये हा गुंतले. नातवंडामध्ये गुंतले. थोडा वेळ मला तो त्यांना द्यायचा, मुलांना, नातवंडाला. मग मला तुम्ही रेकी द्या लवकर, मला व्हायचंय टॅरो रिडिंग. पण माझी सून, माझ्या घरातली
मूळ पाया घराचा पाया एक सुनेला तयार सर्वांनी करा. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक मुलीला सुनेला तुम्ही तयार करा. कुटुंबाचा आधार हे स्त्री असते आणि आपल्या मॅडम म्हणजे या एक देवी रूपामध्ये आहेत. सर्वांनी विश्वास ठेवा आणि तुम्ही रेकी सर्वांनी करा आणि सर्वजणांनी टेरो रिडिंग हिलिंग एंजलचा सगळं काही खूप छान मॅडम शिकवतात आणि मी पूर्ण विश्वास देते या मॅडम खूप छान शिकवतात आणि तुम्ही म्हणजे मी सांगते तुम्ही डोळे झाकून पाऊल टाका आणि खूप खूप धन्यवाद मॅडमचे. खूप 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 छान आम्हाला शिकवतात. खूप म्हणजे आपल्या त्या घरातल्याच आहे. तुम्ही डोळे झाकून पाऊल टाका आणि करा. तुम्ही खूप फायदा आपलं आयुष्य सुधारून जातं. आपलं कुटुंब तर सुधारतच पण आपलं आयुष्य आपण सर्वांचं खूप छान करतो आणि त्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि आपल्याला ब्रह्मांड खूप काही देतं आणि खूप आनंदी होतो. आयुष्य आपलं खूप आनंदी होतं हे मी सांगू इच्छिते सर्वांना आणि सर्वांनी हे करावं नक्की. खूप खूप धन्यवाद मॅडमचे. खूप खूप ह्या मॅडम खूप छान शिकवतात. तुम्ही विश्वास ठेवा आणि खूप छान मला अनुभव आलेला आहे माझ्या घरातला. सांगतात सगळ्यांना. मॅडम आत्मा नमस्ते. इंदुताईंनी तो तेवढा अनुभव घेतला. त्यांचा पूर्ण परिवार रेकीमय झाला आहे आणि अपेक्षा नव्हती की कुठेतरी बघा सुनबाई टॅरो रीडर आहे पण आतून इच्छा आहे की मला पण टॅरो रीडिंग शिकायचं आहे. कारण ना ऊर्जा निवडत असते व्यक्तीला, ऊर्जा आकर्षित करत असते. खूप छान इंदुताई, खरंच खूप छान. त्यांनी एक तर त्यांच्या सुनीचं माहेर सुद्धा पूर्ण रेकीमय सगळं कुटुंब ग्रँडमास्टर केलं त्यांनी. हो सगळे झाले. आणि आता आणखी माझी भावाची मुलगी पण आता रेकीच्या प्रवेश घेणार आहे. तर ते कधी सुरू होणार आहे मॅडम पहिल्या डिग्रीचं? 16 तारीख 16 जून. 16 जून का? तर आहेत 3-4 जण आहेत त्यांना मी पाठवते तुमच्याकडे. येतील कोण? हो सगळ्यांना माझा प्रयत्न सगळ्यांना सांगते. शिल्पा पावशेचं पण खूप छान व्यवस्थित तिची मनस्थिती खूप छान झाली शेजारचे आणि मी आता प्रयत्न करते अजून भरपूर तुमच्याकडे पाठवणार आहे. माझ्याकडे पाठवणार की आपल्या परिवारात जोडणार? हो खूप छान खूप छान. परिवार माझा नाही आहे हा आपला परिवार आहे. हो आणि आपला शेगावचा कार्यक्रम खूप छान झाला. सगळे खूप खूप मॅडम खूप छान करतात. सर्वांनी खूप आपला काय आयुष्यभराचा हा ग्रुप झालाय आपला आणि आधार खूप झाला मॅडम तुमचा. काय झालं की मॅडमला विचारा मला काय झालं की सविता आहेच आपली तुम्हाला विचारायला. रडू नको बाई जा तू त्यांच्याकडे. तिचं रडणंच थांबलं आता. इतकी रोज रडायची मॅडम मला रोज फोन सकाळी असं झालं तसं झालं. आता नाही काय असेल ते मॅडमला विचार. तिचं रडणंच थांबलं आता. इतकी म्हणजे तब्येतीला सुधारली सगळ्या गोष्टी सुधारल्या सगळं छान झालं आता. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे मॅडम. थँक्यू इंदुताई. जसं आपण रेकीमध्ये येतो ना सगळेच जण तेव्हा ना एका टेन्शन मध्ये असतो, एक मानसिकता खराब असते किंवा अनेक सारे प्रश्न असतात. तेथून आपण रेकी शिकतो, स्वतःला दुरुस्त करतो, स्वतःला एका स्थिर भावापर्यंत आणतो आणि तिथून मात्र आपण इथं टॅरो रीडर्सहून इतरांच्या आयुष्यामध्ये तो आनंद आणायला कारण होतो. केवढा मोठा हा प्रवास आहे. सोपी नाही आहे पण कठीणही नाही आहे. ओके फक्त पाऊल टाका तुम्ही पुढे येणार. सुवर्णा बोला तुम्हाला काहीतरी बोलायचं. मॅडम आत्मा नमस्ते. आपला प्रॉब्लेम जर अंकारे दादांना वगैरे विचारला तर ते सांगू शकतात ना? काय टॅरो रीडर आहेत ना ते अंकारे दादा. बोललो तर ना मी आपण त्यांना आता. हा तर मला ना होणार नाहीये. 4ची बॅच आहे ना. हा 4ची बॅच. तर 4ची बॅच 4 वाजतापासून तर 5:30 4 ते 5:30 हा या बॅचचा वेळ असणार आहे. रेकॉर्डिंग उपलब्ध असणार आहे. काही लोकांना वेळेचं ऍडजस्टमेंट होत नाही त्यांनी रेकॉर्डिंग बघायच्या. आपण असं ठरवलं आहे आठवड्यातला मधला एक दिवस सुट्टी घ्यायची आणि शनिवार आणि रविवार पूर्ण जास्त वेळ सेशन घ्यायचे या बॅचला. कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न तर मॅडम आमची ड्युटी आहे तर मधले 2-3 दिवस तुम्ही नक्कीच रेकॉर्डिंग बघा. ओके आणि आम्ही तुम्हाला शनिवार आणि रविवार तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन करून घेत. रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध असणार ज्यांना असा प्रश्न आहे त्यांच्यासाठी. ओके शनिवार रविवार आपण सेशन घेऊया. जेथे 1.5 तासाचं 1.25 तासाचं सेशन होतं ते 2 तासाचं पूर्ण सेशन घेऊया. इतर दिवशीचं सेशन 1 तासाचं देऊया आहे की नाही. म्हणजे मोठा वेळ सॅटर्डे संडेला देऊया. काय वाटते?
आहे ना. बरेच जण ड्युटीवाले आहेत, तर त्यांच्यासाठी हे अधिक सोपी राहील. आणि कोणताच सेशन तुम्हाला बोर होणार नाही. आणि रेकॉर्डिंग जे लोक रेकॉर्डिंग बघणार त्यांना सुद्धा अगदी सगळीची सगळी रेकॉर्डिंग मिळणार सेशनची. ते तुम्हाला नोट्सही परफेक्ट मिळणार, बिलकुल टेन्शन काय म्हणे बिनधास्त. ओके. हा वैजयंती काय म्हणता? माईक सुरू आहे तुमचं. हा मॅडम, दोन्ही माझे नातू खूप म्हणजे तब्येत खूप खराब आहे दोघांची. खूप रडतात ते. लूज मोशन आणि मला वाटतं काय होतंय काय सांगता येत नाहीये. खूप त्रास सेशन द्यायला संपताना लागले. रेकी देऊया, काळजी करू नका. टॅरो बद्दल काही प्रश्न असेल तर सांगा आता सध्या कोणाला. हा बोला वैशाली. मला मला टॅरो रीडर करायचं आहे. हो जाएगा फिर. आणि आणि दुपारीच मी वैजयंती मॅडमला म्हटलं की मॅडमनी काल तुमचं आणि माझं नाव घेतलेलं आहे. फीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर मॅडमनी जर आपलं नाव घेतलेलं आहे ना, तर 2 दिवसामध्ये सुद्धा पैशाची व्यवस्था होऊ शकते आणि नक्की ती होणार. इन्स्टॉलमेंट मध्ये टाका ना, एकदमच भरली पाहिजे असं नाही ना, टप्पा करू शकतो आपण, काय काळजी करू नका. ओके. ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा तुम्हीच करून येणार आहे, हाताने होणार आहे. टप्पा करा, काय काळजी करू नका. ज्याची इच्छा आहे त्याने येऊन जा, पैसे तुम्ही भरता. आम्हाला माहिती आहे पैशांची व्यवस्था होते, ब्रह्मांड तुम्हाला मदत करत असते, पण गरज आहे पाऊल उचलण्याची. जो पाऊल उचलतो तो पुढे करायचंय. हो जाएगा. मॅडम मला बोलायचंय. बोला रुपाली ताई, तुमचा मेसेज होता मग. हा माझ्या मुलीच्या कामासाठी जॉबसाठी मला बोलायचंय. तर तिच्या जॉबसाठी बघता येईल का टॅरो कार्ड, की तिला गव्हर्नमेंट जॉब हवा? नक्कीच बघता येईल. मंगळवारी फोन करा. मंगळवारी फोन करा तुम्ही, किंवा उद्या तुम्ही 1:30 वाजता फोन करा. 1:30 वाजता कॉल करू का? तुमचा नंबर या ग्रुपला आहे त्याच्यावरतीच ना? आणि मला पण शिकायचं आहे. तर फीजचं पैशाचं माझं तर थोडीशी अडचण आहे, पण मला पैशाचं बद्दल काय होत असेल करता आलं तर बरं होईल. म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जाने कुठून तरी सोय व्हायला पाहिजे. मला पण खूप इच्छा आहे. मला रेखी पण शिकायची आणि टॅरो कार्ड पण शिकायचंय. दोन्ही मला शिकायचे. मी अध्यात्मामध्ये खूप मला इच्छा आहे. मी मेडिटेशन वगैरे स्वतः करते, पण मला ते रेखी पण शिकायची आहे. आणि तुमचे जसं पाहते ना व्हिडिओ दुपारपासून, तर मला खूप अटॅचमेंट झाली की मी कधी शिकते असं मला पण हे झाले. एवढ्यांचे एक्सपिरियन्स अनुभव एवढ्यांचे ऐकून खूप हे झाले की मग कधी शिकेल ते म्हणून. होईल होईल नक्कीच. तुमच्या हातून इच्छा आली याचा अर्थ कुठेतरी तुम्हाला ब्रह्मांड बोलवत आहे, होणार सगळ्या गोष्टी. आज ज्योती मोरिया पण सकाळपासून आहेत, दुपारच्या पण सेशनला होत्या. मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही सेशन अटेंड केलं ज्योती. माहिती सुरू करता. हो मॅडम, मी पहिल्यांदाच हे झाले, जॉईन झाले. या कशाला यायचं, रेकीला या, टॅरोला या, स्वागत आहे तुमचं. ओके. हो ताई आहे ना, ताई पण आहे. कोण? वैजयंती मॅडमची बहीण आहेत त्या. वैजयंती मॅडमच्या बहीण आहेत. ओके ओके ओके. छोटी बहीण आहे, सगळ्यात छोटी बहीण. छोटी बहीण आहे माझी. ओके ओके. येस, आपला परिवारच होता आहे. मी, माझी बहीण, माझे भाऊ, माझी सून, माझ्या सुने. बघा, इंदुबाई खेडकरची सून, सुनबाईचं माहेर, आता माहेरची बहीण, ते दुसऱ्या बहिणीने तिच्या नंदा, असाच परिवार करतो. उद्या अजून एक दुसरी बहीण जॉईन करणार आहे. नक्कीच. छान. तर रेकी आपला मंडे पासून सुरू होईल आणि हे मात्र मंगळवारपासून म्हणजे 10 तारखेपासून. या सगळ्यांना कुठं काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर एक मेसेज टाका मला, आपण बघूया. जेवढा प्रयत्न केला जाईल तेवढा ऍडजस्टमेंटचा प्रयत्न केला जाईल. पण एवढं लक्षात घ्या, ती तर भरावीच लागते, कारण एनर्जी एक्सचेंज आहे, ती तुम्हाला जमा करावीच लागते. पण तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमच्याकडे एनर्जी एक्सचेंज सुद्धा येते आणि तुम्ही सहजतेने भरू शकता. आतापर्यंतचे आमचे अनेकांचे अनुभव आहेत. ओके. एका लेवलला फी स्वतःच कमवायला लागता, ही एवढी फी म्हणजे खरोखर काहीच नाही आहे, खूप फी नाही आहे. त्या मानाने तुम्हाला जे मिळतं आणि जी सोबत मिळते विशेष, ती खूप महत्वाची आहे. ग्रुप तुमच्या सोबत असतो, तुम्हाला वेगळा ग्रुप करण्याची गरज पडत नाही. आपल्याच ग्रुपला तुम्ही एकमेकांना मदत मागू शकता. मागच्या बॅचचे आज माहितीये मी प्रॅक्टिस सेशन परत घेतलं,
तर तेवढ्या लोकांपैकी मी 4 लोक आले. का आले 4 लोक माहिती प्रॅक्टिस करायला? कारण बाकीच्यांना माहिती आहे ना की आता आपल्याला सगळं छान येते. जेव्हा यायला लागतं तेव्हा कोणी येत नाही परत परत प्रॅक्टिस करायला. येते का मला सांगा? नाही ना. मी म्हटलं की नको म्हणायला उद्या की मॅडम आमची प्रॅक्टिस नाही घेतली. परत हा रविवार चला घ्याच तुम्ही. आज त्यांना 3 तास मीटिंग ओपन करून दिली. 3-4 जण होते फक्त. का? तर त्यांना एक विश्वास आहे की आता आम्ही छान प्रकारे रीडिंग करू शकतो. आजही अनेक टॅरो रीडर्स शेअरिंग करायसाठी हजर असते. भरभरून सगळे हजर असतात शेअरिंग करायला. पण तुम्हाला माहिती आहे की आज लग्नाची तीच आहे. सगळ्यांनी म्हटलं होतं मला की मॅडम आज नका घेऊ. आजचं सेशन घेताल तर आम्हाला लग्न वगैरे अनेक सगळ्या गोष्टी आहे. तर पण मला मी ते तो वेळ नाही ऍडजस्ट करू शकली. त्यामुळे आज तुम्हाला शेअरिंग तेवढा अधिक नाही ऐकायला मिळत. मात्र टॅरो रीडर्स जसे घडतात ना तसे घडतातच. मॅडम अजून बोलू थोडंसं मी. हो बोला. मी आहे ना ही जी ऊर्जा आहे ना मी 2011 पासून अनुभवतीये. म्हणजे आम्ही सत्संगला जातो तर माझे गुरुबंधू होते. तर ते ना मॅडम असं सहज प्रत्येकाला ब्लेसिंग्स द्यायचे. म्हणजे कोणाला बेबी होत नाहीये तर बेबी व्हायचं, कोणाचा राग कमी. काहीतरी खूप जोरात असं मी जोरात अनुभवलं होतं. आवाज मोठा थोडा. हा मी 2011 पासून हे अनुभव घेतीये. म्हणजे ह्या ऊर्जेचा अनुभव मी 2011 पासून घेतीये. छान. आमचे गुरुबंधू म्हणजे आता नाहीयेत हयात ते. आम्ही सत्संगला जातो ना तर तिथं ते आम्हाला भेटले आणि तर त्यांनी मला हे म्हणजे मी त्यांच्याकडून हे खूप सारं अनुभवलंय. आणि आता ते गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आमच्या जीवनामध्ये आलाय, याच्या अगोदर अजून एक मॅडम आल्या होत्या, पण तुम्ही जेव्हापासून आलाय ना मी तेव्हापासून त्या गोष्टीची जे फिलिंग्स करतेय ना की त्यांनी आमची सगळी दुखणी बाजूला म्हणजे जसं तुम्ही आता म्हटलं त्या कार्डच्या बाबतीमध्ये माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं लिगामेंटचं. माझी त्यांची 5 वर्ष भेट नव्हती झाली. पण त्यांनी मला माझ्या गॅलरीमध्ये काय ठेवलेलं आहे हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं होतं. आणि हे ज्यावेळेस मी पाहतीये ना मॅडम मला तो अनुभव येतोय की नाही मला हे करायचं आहे आणि असंच प्रत्येकाच्या जीवनामधलं दुःख दूर करायचंय. थँक्यू मॅडम, खूप थँक्यू. खूप छान खूप छान. मला माध्यम आहेत काही इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी, इतरांच्या आयुष्यामधलं दुःख वेदना दूर करण्यासाठी एकदम उत्तम 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 विचार. खूप छान खूप सुंदर. सगळ्यांना या टॅरो रीडर्स व्हा, इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक करा, मार्गदीपक व्हा, मार्गदर्शक व्हा. इतरांच्या मदतीसोबतच स्वतःच्या सोलचा विकास करा. त्या एक जो वेळ असतो शेवटचा तो अधिक सुंदर प्रकारे आपल्याला जगण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. थँक्यू सगळ्यांना. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एवढं सगळं केलं आहे. एक छोटंसं मेडिटेशन करूया. चालेल? आवडेल मॅडम सगळ्यांना? येस. मॅडम एक जरा प्रश्न विचारायचा होता. हा बोला. आज आज दुपारी तुम्ही बोलता बोलता बोलून गेला होता की टॅरोटची रेमेडी काय भानगड आहे म्हणजे तेच मला समजणं झालं म्हणजे कसं काय. आपण असं म्हणत असतो की व्यक्तिमत्व विकास तर ज्या नोट्स मध्ये दिलेला आहे की तुम्ही काय बदल केला स्वतःमध्ये जे तुम्ही आता वापरतात. फक्त मी शब्द तिथे रेमेडीज हा वापरला. मी शब्द वेगळा वापरला तिथे. आता तुम्ही लोकांना उपाय सांगतच आहात ना की काय केलं उपायामध्ये ही वस्तू वापरा हे नाही. तर तुम्ही तेथे सांगितलंय ना की स्वतःमध्ये काय बदल घडवून आणला म्हणजे तुम्हाला किंवा येथे या प्रकारे नव्हे अशा प्रकारे विचार केला काय बदल केला. मॅडम दुसरं एक विचारायचं आहे की हॅलो. हा बोला बोला. दुसरं एक विचारायचं होतं. आता आपल्यामध्ये काही काही माणसं आध्यात्मिक आहेत. मी पण आहे तसं नाही असं नाही. आणि मला पहिल्यापासून पंचांग बघायची आवड आहे. आणि जर एखाद्याने जर आम्हाला विचारलं की बाबा हे तुम्ही टॅरोटचं आम्हाला बरोबर सांगितलं आमचं पंचांगामध्ये जरा सांगता का तुम्ही तर आम्ही त्यांना सांगावं का. तुम्हाला पंचांग येत असेल तर सांगा ना सर. तुम्हाला कोणी नाही म्हटलं. त्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. मग तेच म्हणलं सांगावं का म्हणजे त्यांना येत असेल त्यांना सांगा म्हणून त्याला कोणी नाही म्हटलं. बरोबर. आता ज्योतिषशास्त्रासाठी मी वारंवार सांगते सगळ्यांना की ज्योतिषशास्त्रासाठी गरज आहे कशाची. गरज आहे जन्मतारखेची जन्मवेळेची. मात्र जर काय चुकून
तुमची जन्मवेळ अर्ध्या तासांनी मागे पुढे झाली तर कधी कधी ग्रह बदल होऊन अनेक गोष्टी भविष्य बदलू शकतं. परंतु टॅरो रिडर्सच्या बाबतीमध्ये वास्तविक पाहता हंकारे सर हा प्रश्न तुमच्याकडून नको होता आता. तर आहे ना, हा तर मात्र टॅरो रिडरच्या माध्यमातून तुमचा प्रश्न एकदम प्रॉपर निघतो. तेथे जन्मवेळ जन्मतारखेची गरज नाही आहे. तेथे त्या पंचांग मधून बघून तुम्हाला सांगावं लागेल. येथे तुम्ही ऊर्जेसोबत कनेक्ट होऊन करू शकता. दोन पद्धती पूर्णतः वेगळ्या आहेत. ओके, पण एक व्यक्ती दोन प्रकारे उत्तर काढून बघा. बघा तुम्हाला कसा अनुभव येतो. तर बस अनुभवातून माणूस अनेक गोष्टी शिकत जातो. बऱ्याच गोष्टी बरोबरच येणार, त्यात प्रश्नच नाही. जर का त्या व्यक्तीने सांगितलेली जन्म वेळ बरोबर असेल तर दोन शास्त्र बरोबर उत्तर देतील. जन्मवेळ आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पंचांग नाही काढू शकत. तर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला टॅरो रिडिंगच तुम्हाला उत्तर देणार. अगदी छोटा मोठा प्रश्न असू दे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही मिळू शकत तिकडनं. काय काय उत्तर काढू शकता. खेडेगावामध्ये काय काय माणसं पंचांगावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणून तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही. बरोबर, नक्की. तर या सगळ्यांनी खूप छान, खूप सुंदर, आनंद सर्वेकडे आपण आता अधिक कोणाच्या डोक्यात ते चालू आहे का तर मला सांगा, कारण मेडिटेशन घ्यायला जात आहे. असेल तर विचारू शकता, सांगू शकता. आहे का काही सरांसारखं? नाही ना, असेल तर विचार. माझ्या मुलासाठी मॅडम, मी तुम्हाला दुपारी बोलले होते, मुलासाठी आणि भावासाठी. तो प्रश्न नाही झाला ना, तो प्रश्न नाही झाला. ओके, चालूया पुढे. तुम्ही भेटलात आणि प्रश्न संपले. मग सोडून द्या, ब्रह्मांडावर सगळं छान होणार. ओके, मी जो विचार करणार तेच आपल्या आयुष्यामध्ये होणार. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. मेडिटेशन करूया. ओके, आत्मा नमस्ते सगळ्यांना. तर व्हिडिओ उद्या अपलोड होणार आहे युट्यूबला. तर लक्षात ठेवा, अगदी 10 तारखेपासून नवीन टॅरो रिडरची बॅच सुरू होत आहे. नवीन जे सदस्य आलेले आहेत त्यांना चॅट बॉक्स मध्ये येथे लिंक टाकलेली आहे ग्रुपची. पेमेंट खूप कमी आहे. टॅरो बघून सांगता येईल का? हो, केव्हा वाढेल? वाढण्यासाठी काय करता येईल? समजेल ना, एवढं काय. ओके, बाकी सर्व माहिती पुढच्या आपल्या ग्रुपला टाकते आहे. या तर ग्रुप जॉईन करून घ्या. येथे ग्रुपची लिंक टाकली आहे चॅट बॉक्स मध्ये. आनंद सर्वीकडे. अंतर्मनामध्ये प्रश्न नका येऊ देऊ, तर उत्तरं शोधण्यासाठी तयार राहा आणि टॅरो रिडर्सला या. अनेक प्रश्न डोक्यामध्ये असतात, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं, इतरांना सुद्धा मिळतं. स्वतःला आनंद, इतरांना आनंद. बस, ओके, खूप छान. करायला लागलं की मज्जा येते, एवढं लक्षात घ्या. मजेशीर गुणविद्या आहे, आनंद देणारी ऊर्जा आहे. आपल्याला पण खूप असं खूप छान वाटतं जेव्हा आपण एखाद्याला त्या जागेवर जातो ना टॅरो रिडरच्या, तेव्हा खूप मजा येते. खूप समाधान मिळतं त्या आयुष्याला. आयुष्य जगण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं वाटतं जेव्हा लोक रडत येतात आणि तुमच्याकडून लोक हसत जातात. जेव्हा खूप मोठ्या प्रोग्राम मध्ये एखादी व्यक्ती येते, ताई तुम्ही सांगितलं त्याच प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. जेव्हा अनेक 5-5, 7-7 वर्ष लोकांचे लग्न होत नाहीत आणि कुठेतरी त्या टॅरो रिडिंगच्या नंतर खरोखर त्या सगळ्या गोष्टी होतात. सांगू का, आनंद आणणारं माध्यम होतो आपण इतरांच्या आयुष्यात, आणि ते खूप गरजेचं आहे. खूप मजा येते. मी मजा याच्यासाठी म्हणते की असं आयुष्य जगायचे ना, आपण काय म्हणूया, अरे दिवसभर थँक्यूचं मेसेज सोपे आहे का? जेव्हा लोकांच्या आयुष्यामध्ये पहिला प्रसंग होतो आनंदाचा आणि ती आनंदाची खबर सांगण्यासाठी तुमची वाट बघतात की केव्हाही आपला फोन उचलतील, केव्हा फोन उचलतील, केव्हा फोन उचलतील. किती भाग्य लागतं हे सगळं जगण्यासाठी. लागते की नाही? खरं आहे. त्याला म्हणतात आनंद, मजेशीर आयुष्य जगणं. बस, आनंद वाटत राहा, आनंद वाटायला माध्यम होऊया, छान राहूया आणि इतरांचं ओझं घेण्यासाठी तेवढं पक्के आपले शोल्डर पक्के करूया. तुमच्याकडे येणारी कोणत्याच व्यक्तीला तुम्ही
दुःखात नाही ठेवू शकत. माझं टॅरो रिडिंग मधून असं आहे की ठीक आहे, एखाद्या गोष्टीचा रिझल्ट वाईट लागू शकतो, निकाल वाईट आहे, पण तरीही तुम्ही त्या व्यक्तीला आधार देऊन किंवा त्यामध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करून त्याच्या आयुष्याला नवा मार्ग मिळवून देता, असं टॅरो रीडर्स आहे. हरलेल्याला सुद्धा, हरली आहे, हताशली एखादी व्यक्ती, तिला सुद्धा पुन्हा कसं नव्याने उभं करायचं ना, ते टॅरो रीडर शिकवते. दुःखातूनही मार्ग काढायला टॅरो रीडर शिकवते, अशी ही ऊर्जा आहे. म्हणून मी म्हटलं की भविष्य नाही म्हणूया, मार्गदर्शक म्हणूया, अशी ही ऊर्जा, असं म्हणूया आपण याला. चला, तर आता मेडिटेशन करूया. ओके, आत्मा नमस्ते.